बघा, आपण सर्वप्रथम सामना सुरू होण्याआधी आपले ऑफिशियली रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवतोय. विक्रम स्पोर्ट वरुणावर धन्यवाद. हिम्मत चौगुले, आपण फर्स्ट इनिंग संपताच रिपोर्टिंग आपण करायचे. धन्यवाद. काही हरकत नाही आहे. वेलकम श्यामदादा चौगुले. आज बऱ्याच दिवसातून संघामधून आपल्याला खेळताना इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. चला, अधिक वेळ घेऊ नका, लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. जाऊया मैदानामध्ये. तर आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसऱ्या सत्रातील हा पहिला सामना विक्रम स्पोर्ट वडूनगर आणि बंद्र्या मारुती काल्हेर. काल्हेर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलेला आहे. आणि बघा, बंद्र्या मारुती काल्हेर संघाची सिनियर जोडी केलपट्टीवार तानाजी पाटील आणि दया भंडारी. तर गोलंदाजीतील श्याम चौगुले. निश्चितच श्यामदादा चौगुले यांना देखील बऱ्याच दिवसातून आज गोलंदाजी करताना पाहायला मिळते. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाकडून बारक्या पाटील, हिम्मत चौगुले, असा संघ आहे. आणि निश्चितच हा संघ सरपंच उपसरपंच चषक 2022 गावदेवी 40+ ओवली आयोजित या स्पर्धेतून खेळतोय आणि 10 खेळाडूंसह उतरलेले आहे. बघा, अगदी आमचे पंच सुनील मात्रे सरांनी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलेला आहे की एक खेळाडू कमी आहे विक्रम स्पोर्ट वडनगर संघामध्ये. आणि गेम ऑन. पहिला चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक दक्ष आहेत आणि चांगला झेल. निश्चितच बघा, नवघर संघासाठी भरपूर काही पंचांनी आम्हाला इशारा केलेला आहे. बघा, अगदी 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 बरोबर. बघा, आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार वडनगर संघासाठी आम्ही अनाउन्समेंट करतोय. उशिराने आले 2 धावा, ड्रेसिंग कंपल्सरी आहे 2 धावा, आणि 10 खेळाडूंनी खेळताय ते 2 धावा, अशा 7 धावा आम्ही तब्बल या षटकानंतर प्लस करू. धन्यवाद. बरोबर, अगदी कठोर नियम आहेत आणि प्रत्येक संघ जे आपल्या संघटनेची नियमावली आहे तिचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन करत नाहीयेत. जे नियम आहेत त्या नियमावलीमध्ये भिवंडी सिनियर 40+ चा क्रिकेट खेळला जातोय आणि हीच खरी संघटनेची ताकद आहे. अगदी प्रत्येक खेळाडूला संघनायकाचं बरोबर अगदी माहित आहे की आपल्या संघटनेची नियमावली काय आहे. आणि इथे संधी होती, खरोखरच दुसरा गडी बाद करण्याची संधी चालून आली होती. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, मात्र झेल हातातून सोडलेले आहे. मी आज श्यामदादा चौगुलेंचं कौतुक करेन. चांगली सुरुवात पहिले 2 चेंडूवर 1 धावाली. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केलेत. बघूया, संतोष या फलंदाज दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट. कदाचित डायरेक्ट हिट झाले असता चेंडू तर विचार करावा लागला असता. फेकी चांगली होती. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू प्रतिनिधी कोणी असेल तर पाठवा. नवघर संघाचे ऑलरेडी खेळाडूच कमी आहेत. बंद्र्या मारुती संघाचे 2 खेळाडू आहेत. काय हरकत नाहीये. धन्यवाद. यानंतर जयहनुमान भावाळे आणि तुफान पिंपलास दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आणि बिमार चेंडू. अगदी चांगला निर्णय. बघा बा, चेंडूची ग्रीप मला वाटतं मिळाली नाहीये. श्याम चौगुले यांच्याकडून बिमार चेंडू आणि पुढील चेंडू प्री हिट. अगदी फलंदाज संतोष यांच्यासाठी मेजवानी असेल.
धावसंख्या पोहोचली ती 4 वर. मिस टाइम आहे, मिस टाइम फटका आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल सुटलेला आहे. निश्चित मी तर म्हणेन की श्यामदादा यांनी प्रयत्न केले होते. निश्चितच थोडेसे स्वतःवर नाराज देखील आहेत. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि एकनी धावसंख्या झाली ती 5. 1 बाद 5 0 धावसंख्येवर आज तानाजी पाटील दिलबादच्या स्वरूपात बाद झाले होते. इथे पुन्हा एकदा हा बिमार चेंडू आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हिम्मत यांचा बसतोय. मिस फील्ड चेंडू सीमापार. चौकार आणि या चेंडूवर किती धावा आल्यात पंच आमच्यापर्यंत निर्णय देतील. निश्चितच कुठेतरी हिम्मत चौगले यांना अति घाई झाली होती आणि मित्रांनो अति घाई संकटात नाही. नजर हटी आणि दुर्घटना घटी. आणि या चेंडूवर धावा किती आल्यात बघा. सुनील म्हात्रे सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. तब्बल 6 धावा बघा. 2+4 आणि अगदी अगदी बरोबर आहे. 1+4 आणि एक सिंगल म्हणजे एकूण 6 धावा आलेले आहेत. आणि 2 बिमार चेंडूंची फेक केल्यामुळे श्याम चौगुले यांना पुढील चेंडू टाकता येणार नाहीयेत. या चेंडूवर 6 धावा आल्या म्हणजे एकूण धावसंख्या झाली 11. 11 धावा आल्यात. अजून 6 धावा पेनल्टीच्या ऍड करायच्या आहेत. म्हणजे कुठेतरी नवघर संघाकडून थोडासा खराब क्रिकेट मैदानातून पाहायला मिळतोय. तुफान पिंपलास आणि जय हनुमान बाबाले दोन्ही संघांनी चालू सामन्यातील 4 षटकं संपताच आपली रिपोर्टिंग करून टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज व्हायचं आहे. पुढील पहिल्या फेरीचा आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल जय हनुमान भावाले आणि तुफान पिंपलास. स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी खाली क्षेत्र आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दया भंडारे यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि या चौकारांनी धावसंख्या वाढून झाली ती 15 या आकड्यावर. बघा अगदी तानाजी पाटील पहिल्या चेंडूवर जरी बाद झाले तरी मात्र धावा चांगल्या आलेल्या आहेत बंद्र्या मारुती कालेर संघासाठी. श्यामदादा यांच्याकडून देखील थोडस खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली 15 या धावसंख्येवर. आणि तिसऱ्या पंचांची मागणी. चला आपले तिसरे पंच आणि निश्चितच अरविंदजी भोईर यांना मैदानामध्ये जायला लागेल. इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. खास करून जे 2 फलंदाज केलपट्टीवर आहेत. शेवटचा चेंडू शेष आहे. श्याम चौगुले यांचं षटक पूर्ण करण्यासाठी हिम्मत चौगुले आलेले आहेत. धावसंख्या 15 झालेली आहे आणि पेनल्टीच्या धावा फलंदाज बाद आहेत दया भंडारी.
आपली पॉपिंग क्रेज सोडली होती आणि यष्टीरक्षकांनी चेंडू एस्टॅनवर फेकला होता. बेल स्ट्रिप झाली होती. फलंदाज बाद झाले दुसरे. बंदरमावती काल्हेर संघाचे दया भंडारी 15 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाची समाप्ती. 15+6 धावा पॅनल्टीची आम्ही ऍड करतोय. एकूण धावसंख्या बंदरामावती काल्हेर संघाच्या फलकावर 21. बघा दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही सूचना लक्षात घ्यायची आहे. 21 धावा. चला अधिक वेळ घेऊ नका, लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाज मला वाटतं विनायक आलेलं आहे. बघूया सांघिक दुसरं षटक घेऊन विक्रमस्फोट वडनगर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू विनायक. 21 धावा इन बोर्ड. 2 फलंदाज बाद बंदरामावती काल्हेर संघाचे. आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं आणि युट्यूबच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षक मायबापांचं देखील सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे एकच धाव आलेली आहे. धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. मिस टाइम फटका आहे. बघूया चेंडू हवेमध्ये मात्र सुरक्षित स्थली चेंडू लँड होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ते चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून चांगला क्रिकेट मैदानातून पाहायला मिळतोय. जी विकेट काल्हेर संघाला द्यायचे ती वडनगर संघाला नको आहे. आणि जी विकेट काल्हेर संघाला द्यायची नाहीये त्या विकेटकडे मात्र लक्ष आहे नवघर संघाचं. धावसंख्या 24. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम. अगदी फलंदाजाच्या शरीरापासून दूर हा चेंडू ठेवला होता. पायांची हालचाल कुठेही पाहायला मिळाली नव्हती. वाईट यॉर्कर. अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित चेंडू आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. निर्धाव. काय क्रिकेट खेळला जातोय दोन्ही संघांकडून. जे हनुमान वाले आणि तुफान पिंपलास दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करायचे. सकाळच्या सत्रावर जय बजरंग कारिवली संघाने 2 विजय संपादन करून पुढे चाल मिळवलेली आणि निश्चितच मनके विकेट इथे मिळवलेले. बॉल काउंट केला जाईल. धावसंख्या 24. 3 बाद 24 धावा. आणि दुसऱ्या षटकातील 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. विनायक यांनी मात्र
पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या 15, त्या 15 धावांवर कुठेतरी पडदा टाकण्याचं काम केलेलं आहे. पुढील दोन्ही संघाच्या संघटनेने आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे, तुफान पिंपळास आणि जयहनुमान भावाले दोन्ही संघाच्या संघटनेने नाणेफेकीसाठी यायचं आहे. अप्रतिम, अतिशय चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. बघा अगदी आमच्या समोरच्या कक्षामध्ये चेंडू पाठवलेला आहे. काय फटका केले होते, आसमानी टोला. धावसंख्या झाली ती 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. त्याच्यामध्ये 7 धावा या पेनल्टीच्या देखील आहेत. सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज महेश येतोय. बघूया शॉर्ट रन अपनी. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. ऑफ साइड रिझम मध्ये टाकल्यानंतर थोडासा लेग स्ट्रिक वर चेंडूनी टर्न घेतला होता. एक मला वाटतं फिरकी गोलंदाज आहे महेश. एकच धावील. धावसंख्या झाली ती 31 धावा इनबोर्ड. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि ते कव्हर आणि पॉइंट रिझन मधून चेंडू खेळलेत. सिपर कव्हर मधून क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केली आहेत. धावसंख्या 33. निश्चितच महेश एक चांगला ब्रेक गोलंदाज आहे. बघा पहिले पण जर 2 चेंडू बघितले, निश्चितच हेमंत भुईर, वीर तानाजी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज सध्या मैदानामध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला फटका. डीप मिड विकेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक होते हिम्मत, मात्र कुठलेही चान्स नाही त्यांना, संधी नाही चेंडू अडवण्याची. आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली ती 37 धावा झाली आहेत. पुढील दोन्ही संघांनी बघा अगदी आपली रिपोर्टिंग करून दोन्ही संघाच्या संघटनेने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तुफान पिंपलास आणि जयहनुमान भावाले. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम. अगदी विनायकाला पूर्णपणे कुठल्याही प्रकारची संधी दिली नव्हती या चेंडूवर फटका खेळण्याची. समोर खेळलेत. बघूया बारक्या पाटील याने चेंडू मिस करतोय. चेंडू सीमा पार. डीप लॉंग ऑफ. चौकार जातोय आणि चौकाराने धावसंख्या झाली ती 41. शेवटचा चेंडू शेष आहे. 41. यायचं मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये आणि अप्रतिम खेळ. मला वाटतं राजे तिथे दक्ष आहेत. चांगले खेळाडू आहेत, फलंदाज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डीप लॉंग ऑफ सीमारेषेवर अगदी हा चांगला झेल टिपलेला आहे विनायक यांचा. आणि या विनायक यांच्या रूपानं बंदिरावरती कल्याण संघाला लागले 4था धक्का 41 या धावसंख्येवर.
शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन अनिल विक्रम स्फोट वडनगर संघाकडून. बघूया फलंदाजी जोडी आपण पाहतोय सचिन आणि राजन. सचिन स्ट्राईक वर आहेत तर नॉन स्ट्राईक वर राजन. 41 धावा झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे आणि पुढील दोन्ही संघाच्या संघटनांनी तयारीत राहायचंय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकारांनी धावसंख्या झाली ती 47 या आकड्यावर. सचिन याच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. मिस टाइम आहे. बघूया इष्टरक्षक आणि गोलंदाजाच्या मध्ये अगदी चेंडू लँड झाला होता. सेफ लँड. एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 48. 48 धावा. सचिन खेळतोय 7 वर तर राजन खेळतोय 1 वर आणि 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि याच्यासाठी बघूया काऊ कॉर्नरिझन कडे चांगला झेल. खरोखर या क्षेत्ररक्षकानं या सामन्यातून संदीप यांनी 2 चांगले झेल टिपलेले आहेत. पहिला झेल टिपला होता तानाजी पाटील याचा, त्यानंतर दुसरा झेल टिपलेला आहे तो राजन याचा. निश्चितच संदीप एक चांगले खेळाडू आहेत. विक्रम स्फोट वडनगर संघामध्ये राजा बारक्या पाटील, हिम्मत चौगुले चांगली बॅटिंग लाईन अप आहे. बघूया किती धावांचं लक्ष ठेवतोय तो बंदऱ्या मारुती काल्हेराज संघ विक्रम स्फोट वडनगर संघासमोर. पहिल्या डावातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 48 धावा पूर्ण आहेत आणि क्रमांक 7 वर फलंदाजीसाठी येतोय विजयी. सचिन स्ट्राईक वर आहे. अठ्ठेचाळीस धावा. 5 बाद 48. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी खडे खडे. काय फटका केले होते फलंदाज सचिन. 3 चेंडू मध्ये 2 षटकारासह 13 या धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवलेली ती 54. 54 धावा. अगदी कडक फलंदाजी. इथे देखील इनफिल्डच्या वरून चांगला फटका खेळलेत. बघूया चेंडू सीमारेषे लगत फील केला गेलेला आहे आणि 2 धावा धावून पूर्ण केली आहेत. दोन्ही धावसंख्या झाली ती 56. चला या दोन्ही संघाचे संघनायक खास करून मी जयमान भावाले संघाला आवाज देतोय. आपली रिपोर्टिंग देखील करायची. तुफान पिंपळस संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. या इथे अजून एक मोठा धमाका. आमचे कॅमेरामॅन यांची खुर्ची बघा. अगदी त्या खुर्चीला डायरेक्ट चेंडू हिट झालेला आहे. सचिन यांनी काय फलंदाजी केलेली आहे आणि धावसंख्या 62. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या बंदऱ्या मारुती काल्हेर संघाच्या नावी लागलेली आहे. आणि बघूया या धावसंख्येला कशा प्रकारे क्रॉस केला जाईल. ऐकूया आपण समोरच्या कक्षातून मोहनदादा भोईर यांना. विक्रम स्फोट वडनगर संघ आपण आपली रिपोर्टिंग करायचे. जयमान भावाले संघाचे संघनायक आपण देखील आपली रिपोर्टिंग करायचे. तुफान पिंपळस संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. न्यू तुफान पिंपळस आणि जयमान भावाले. तुफान पिंपळस आणि जयमान भावाले दोन्ही संघाच्या संघनायकांनी आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची लढत खेळण्यासाठी सज्ज आहेत. धावसंख्या झाली ती 62.
आणि विजयासाठी 63 धावांचं लक्ष्य आहे. धन्यवाद. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. मित्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रंगतो ह्या सामना. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं काल्यर संघाला अतिशय चांगली फलंदाजी देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली ती. येतो माझ्या नाव का आपलं वेलकम जतीन, तुझं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गावदी उडी संघाचे खंदे समर्थक पंच सुनील पाठवू का एक चला हे म्हणजे आपण थोडंसं या स्पर्धेसाठी पंच म्हणून राहायचंय. हे म्हणजे भोईर स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण राहायचंय. चला प्लीज काल्यर संघ देखील आपले क्षेत्ररक्षण लावून घेतोय. विनंती अशी आहे नवगर संघाच्या संगणकाला आपण देखील आपण सलामी जोडी लगत टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायचं. आमचे पंच देखील त्या ठिकाणी रवाना होतात. हॅलो वेलकम सदाजी पाटील विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास आणि तुफान पिंपलास या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर विजयाचं लक्ष्य 63 धावांचा. दयानंद वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक आता तो गोलंदाज दयानंद. हॅलो नमस्कार कोण बोल हां आले ना इन मध्ये आहे तो उतरल ना कला
हॅलो, पहिला चेंडू पेस करताना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका बारके पाटील याच्या बॅट मधून ऍक्झिट बघून चेंडू कुठं ट्रॅव्हल झालाय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका, जसं प्रश्न तसं उत्तर. खराब चेंडू उत्तम प्रहार आपण पाहिला होता. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका देखील चांगला बारके पाटील याच्या बॅट मधून आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड पळीक सीमेच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार. विजयाचं लक्ष फार मोठे, मात्र सुरुवात देखील चांगली आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, मात्र चांगले क्षेत्ररक्षण. आउटफील्ड मधून एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. अरविंदच्या माध्यमातून आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, चेंडूवर सुंदर ड्राईव्हचा फटका देखील आपण पाहिला होता. फलंदाज बारके पाटील याच्या बॅट मधून चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता, मार्गस्थ झाला होता, मात्र चांगले क्षेत्ररक्षण. पंच आपण 2 मिनिटं थांबायचं, मान्यवरांसाठी अपगण होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय पप्पू पाटील, प्रदीप सेठ यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. सरपंच उपसरपंच 2000 अतिशय चांगला फटका इमनच्या बॅट मधून देखील आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, 2 धावांची संख्या, धावसंख्या 7 वर पोहोचते. वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत रानाल, त्याचबरोबर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय पप्पूसेठ प्रदीप पाटील ह्या मान्यवरांसाठी शुभ आगमन होतं. वेलकम वेलकम वेलकम. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय दयानंद भंडारीच्या माध्यमातून, धावसंख्या 7, बिनबाद 7. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अतिशय चांगला फटका हिम्मतच्या बॅट मधून अक्रॉस लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला होता. चेंडू ऑन साइडला येतोय, मिड सीमेच्या पार करणारा चौकार देखील त्याच्या बॅट मधून येतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल येतो, मार्गस्थ होतोय, चौकार येतोय. चौकाने संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 11. विजयाचं लक्ष फार मोठे आहे, तरी मात्र सुरुवात देखील चांगली आहे. षटक क्रमांक पहिलं एक जशास तसं उत्तर देण्यासाठी विक्रमस्फोट वडनूकर संघ देखील हा सज्ज झालेला आहे. चला पुढील 2 संघ लगेच आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. या ठिकाणी पिंपला संघाचं रिपोर्टिंग झालेलं आहे. विपक्ष संघ अर्थातच भावाळे या संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण आपला रिपोर्टिंग करा प्लीज. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा पुन्हा एकदा फटका, औरंगी कार्पेट चेंडू येतो मिडाऊनला. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एकदम संघात धावसंख्या 12 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर दयाच्या माध्यमातून विजयाचं लक्ष आपण पाहतोय 63 धावांचं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. थोडंसं ऑन द केण्याचा प्रयत्न आपण पाहिलो. चेंडू शॉट मिड विकेटला येतोय. एक धाव घेण्याची संधी, एक धावणी संख्या, धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. चला जैनमन भावाळे संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करा. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे, त्या संघाची रिपोर्टिंग देखील या ठिकाणी झालेली आहे. तुफान पिंपळा संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम या ठिकाणी उपस्थित आहे. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनापासून स्वागत.
षटक क्रमांक पहिला समजा पहिल्या षटकाच्या समाप्तीने बिनबाद 13 चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, एक सकारात्मक सुरुवात आपण पाहतो. विजयाचं लक्ष जरी 63 धावांचं असलं तर पहिल्या षटकांमधून धावा मिळतात 13. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज देखील आपण पाहतोय, ऑप्शन पाहतोय, कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा गोलंदाज मिथुन. मिथुन पहिला चेंडू फेस करताना मात्र ऑनसेटचा फटका बारक्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. चेंडू कॉर्नर सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला, वन बसे काटापणे मात्र चेंडू आउटफील्ड मधून राजन याच्या माध्यमातून कलेक्ट केला जातो. या ठिकाणी अतिशय चांगला फटका, आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. फटका फसतोय, वेल जज कॅच, महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगते म्हणता येणार नाहीये. चेंडू मिडॉपला जातोय. विनायक याला आपण पाहिलं होतं आउटफील्ड मधून, काला जवाब झेल कलेक्ट केला महत्वाचा फलंदाज बारक्या पाटील याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते. नेक्स्ट न्यू बॅट्समन महेश येतोय. चला प्लीज, येणारा जाणारा फलंदाज आपण जे 38चं सर्कल आहे ते कमीत कमी क्रॉस करायचं आहे. बघा मैदानाच्या बाहेर जी सीमा रेषेच्या बाहेर कुठेतरी एक टेम्पो उभा आहे, ब्ल्यू कलरचा टेम्पो आहे. त्या चालकाला एक विनंती असेल, आपण त्या टेम्पो थोडंसं अँगल चेंज करायचं आहे. टेम्पो चालक तुम्हाला एक विनंती असेल, आपण त्या आपल्या वाहनाचं थोडंसं अँगल चेंज करायचं आहे. अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटच्या चेंडूला मिथुन अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे मिथुन. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श, कॉडबियन स्वरूपाने फलंदाज बाद होतो. हिम्मत ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला छेडण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहतोय. ब्रश करून चेंडूवर जातोय. एस्ट्यांच्या मागे एस्टी दक्ष आपण पाहिलं, कुठल्या प्रकारची चूक नाहीये, अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय. महत्वाचा फलंदाज हिम्मत हा बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन संदीप येतोय. चला बावळे संघाचा कॅप्टन आपण देखील थोडस वेल कमी घ्या. आज कारविली संघाने स्पर्धेमधून अतिशय कमालीची कामगिरी केलेली आहे. काय जबरदस्त कामगिरी केली आहे स्पर्धेमध्ये कारविली संघानं. 2 संघांना पराभूत करून आजच्या अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. संघातील सर्वात बिन्नीची जोडी आपण पाहतो मैदानामधून विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाची संदीप आणि महेश. या दोन्ही फलंदाजाकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे आणि ती गरज देखील संघाला आहे. लक्ष ते 63 धावांचं. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावसंख्या आहे ती 15वर. ऑप्शन ते थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनला येतोय. एक धाव घेण्याची संधी विजयाच्या माध्यमातून संघ नाही काय विजय याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. एकच धाव धावसंख्या आणि पुढे सकते 16. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या धाव फटक्यांची देखील आवश्यकता आहे.
मिस टाइम फटका आहे, बघूया. वॉट कॅच, लाजवाब जेल कलेक्ट केला जो वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज पहिला होतो महेश. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-16 येणारे 12 चेंडू आणि बीजासाठी अजूनही बऱ्याच धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॅट्समन राजा येतो, डावखुरा फलंदाज आहे. राजा याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमी आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. आता मात्र ती गरज देखील विक्रमसूट संघाला आहे मोठ्या फटक्यांची, आणि बघूया मोठे फटके राजाच्या बॅटमधून देखील येतात का. संदीप याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगला फलंदाज आहे. नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय, आणि संघाला देखील त्या फलंदाजी आता गरज आहे. गोलंदाज राजन स्ट्राईक रोटेट करतोय. राजा, वेलकम मिथुन, वेलकम करमजी म्हात्रे. बालसेना पहिला चेंडू दिशाईन, दोन्ही मान्यवर मिनिटच्या आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. मिथुनजी, कालीरामजी, या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. चला, भावाळे संघाचा कॅप्टन आपण देखील थोडस वेळ कमी घ्या, आपण लगेच यायचं आहे. आता मात्र एक सुरेख से अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडू, सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडअपला आपण पाहतोय. 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजांना. 2 धावा संघ धावसंख्या 2 पुढे सकते ती 18. षटक क्रमांक 19 पहिला एक वाईट चेंडू बरोबर. धावसंख्या 19. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अजूनही 44 धावांची गरज. 11 चेंडूचा खेळ बाकी, म्हणजे प्रत्येक चेंडूवर एक चौकाराची गरज आहे. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं होतं. बॅटिंग उत्तम झालं होतं, आणि ज्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात, 2 धावांची संख्या धावसंख्या 21 वर पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज, आणि या ठिकाणी राजाच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका. 1 बाउन्स टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून संतोष क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत मात्र सहजगत्या पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. धावसंख्या 2 पुढे सकते 23. षटक क्रमांक 3 बघा, सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. थोडासा अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. येणारे चेंडू 9 विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष, कुठल्या प्रकारची चूक नाही विजयच्या माध्यमातून. बेल जज काय सामन्यामधून दुसरा झेल कलेक्ट करताना विजयाला आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन आहे. महत्वाचा फलंदाज राजा बाद होतोय. येणारे 8 चेंडू विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. आता मात्र जो विजय आहे कुठेतरी थोडासा दूर होत चाललेला आहे नवगर संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅट्समन विनायक येतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
नाव पण ना टाकला यावर्षी दरवर्षी माझ्या हातात परेश पाटील नेता शिवसेनेचा परेश पाटील. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे, मात्र फटका पासतो वेल जज कॅच, महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू ऑन साईडला आपण पाहिलं, मिड विकेटला जाणार चेंडू आउटफील्ड मध्ये कलेक्ट केला जातोय. तानाजीच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. महत्वाचा फलंदाज बाद होतोय संदीप. नेक्स्ट बॅट्समन अनिल. चला जयनमन भावाळे संघाचा कॅप्टन, प्लीज आपण थोडस बेल कमी घ्या. सुरेख सुंदर आपण मुस्कुट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर षटक क्रमांक तिसरं षटक संपतंय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज विनायक. सुंदर फेक झाली, आजचे चांगला चेंडू आपण पाहिला होता. चेंडू थोडासा फ्लिक केला जातोय. फलंदाज विनायकच्या बॅटमधून आपण चांगला फटका पाहायला मिळतील. फक्त एक धाव. बीजापासून बऱ्याच धाबा दूर आहे. कुल कॅप्टन कालू, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नवकरच प्रेक्षक देखील या ठिकाणी बसलेले उठलेले आहेत. चेंडू सुंदर अंधारीचा फटका आपण पाहतोय. चेंडू कव्हरला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. आता माझी ती बॉडी लँग्वेज आपण जर एकंदरीत पाहिली तर कुठेतरी सामना सोडून दिलेला आहे नवघर संघाने. फक्त आणि फक्त सामन्यामध्ये फॉर्मॅलिटीज, औपचारिकता बाकी आहे. जबरजबरी सामन्यावर विजय संपादित करताना आपण काल्हेर संघाला पाहतोय. विनायक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा बाणस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज विनायक केला. एक निर्धाव विनायक टू विनायक. गोलंदाज विनायक, फलंदाज देखील विनायक आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. अरविंद मात्र झेल सोडतो, जीवदान देतो. वन बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. अतिशय चांगला फटका. आता मात्र जे फरावाचं फक्त अंतर आहे ते कमी केलं जातं या चौकारानं. धावसंख्या 4ने पुढे सरकते 29. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडॉपला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉपवरून चेंडू लॉंगऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमध्ये आपण आपलं राजन याचं. फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते 30. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडचा. औरंदी कार्पेट जातोय. तानाजी माध्यमात चांगलं क्षेत्ररक्षण देखील.
आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ हा बाद होतोय. चला, विक्रम स्पोर्ट्स नगर संघाचा कॅप्टन आपण देखील आयोजन कमिटी संपर्क देखील साधायचा आहे. हार्ड लक विक्रम स्पोर्ट्स वडूनगर अँड गुड लक बांद्र्यामूर्ती काल्हेर. विजयाचा शिल्पकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 21 धावा सचिन, तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. सचिन, आपण देखील लगेच स्टेजवर यायचं आहे. या स्पर्धेचा मानकरी